सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आज दिनांक 14 जुलै रोजी नाशिकच्या तालुका अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावरून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या पकडले। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साना, पोलीस अंमलदार सचिन धारणकर, विनोद टिळे, सचिन गवळी, माधव साळे, श्रीकांत गारुंगे, सुधाकर बागुल, नवनाथ वाघमोडे, किशोर खराटे, शरद धात्रक, धनंजय शिलावटे, विश्वनाथ धारबळे, प्रीतम लोखंडे, नवनाथ शिरोळे, आबा पिसाळ, योगिता काकड आणि रवींद्र गवळी यांचा समावेश होता। 121 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य विरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली आहे। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक। शनिवारी याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर नागपूरवरून मुंबईकडे 2 वाहनातून गांजा घेऊन जाण्यात येणार आहे अशा स्वरूपाची इन्फॉर्मेशन आल्यानंतर LCBने 4 पथकं निर्माण केली। त्या 4 पथकाच्या माध्यमातून सिन्नर भागामध्ये गस्त करत असताना 2 संशयित वाहनं दृष्टीस पडल्यानंतर त्यामध्ये एक होंडा इमेज गाडी चॉकलेट कलरची आणि दुसरी स्विफ्ट डिझायर, या 2 वाहनं त्या ठिकाणी मिळाली। स्विफ्ट डिझायर जी व्हाईट कलरची होती त्यांनी युटर्न करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे। त्याचप्रमाणे होंडा इमेज जी गाडी आहे ती मुंबईकडच्या साईडला जाताना शिवते फाट्यावर त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं, परंतु ती गाडी पकडण्यापूर्वी त्यातला जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी जंगलाचा फायदा घेऊन जंगलामध्ये उडी मारून ती गाडी तिथं त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता। या बाबतीमध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत। त्या 3 आरोपीकडून 121 किलो 429 ग्रॅम वजनाचा गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे। याची किंमत साधारणतः 24,28,000 आहे आणि 2 वाहनासह एकंदरीत 36,29,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। याबाबतचे 3 आरोपी ताब्यात आहेत। 4था आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरामध्ये मोक्काअंतर्गत कारवाई झालेली आहे। त्याच्यावर साधारणतः 11 गुन्हे वेगवेगळ्या कलमाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामधला दुसरा आरोपी जो पकडलेला आहे त्याच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हे हे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत। अशा स्वरूपाची ही टोळी या गांजाच्या बाबतीमध्ये आता सक्रिय झालेली आहे अशा स्वरूपाचं दिसतं आहे। याच्याकडून अधिकची माहिती, हा गांजा ओरिसा राज्यातून आणला होता, तो मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी चालला होता आणि कोणकोणते इतर एजंट त्याच्यामध्ये काम करत आहेत याबाबतचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखा सध्या करत आहे। सर, यात हा वाहनांचा पाठलाग करताना 2 पोलीस आमचे जे एक पोलीस अधिकारी, एक पोलीस अंमलदार हे किरकोळ जखमी झालेले आहेत। या बाबतीमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचा तपास सुरू आहे। LCB याबाबत तपास करत आहे।